नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण आज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन हा पार्ट बघणार आहोत. लास्ट लेक्चरपर्यंत, लास्ट सेशनपर्यंत आपण हायर ऑर्डर म्हणजे फक्त सेकंड ऑर्डरपर्यंत बघितलं होतं. dy/dx काढलं आणि d2y/dx² काढलं. आता आपल्याला तिथंपर्यंत थांबायचं नाही आहे, तर त्याच्या पुढं जायचं आहे, म्हणजे nth ऑर्डर काढायची आहे. फक्त आपल्याला एवढंच आहे की स्टँडर्ड फंक्शनच दिलेत, म्हणजे आपल्याला nth ऑर्डरसाठी प्रूफ वगैरे काही नाही आहेत. आता स्टँडर्ड म्हणजे कुठले आपले, तर अल्जेब्राइक आहे, ट्रिग्नॉमेट्रिक आहे, एक्सपोनेन्शियल आहे. ओके, हे जे तुमचे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्या स्टँडर्ड फंक्शनचे nth डेरिव्हेटिव्ह काढायचे, राईट. मग आता ते nth डेरिव्हेटिव्ह काढताना काहीतरी आपल्या स्टेप्स असतील ना. सो मी ज्या आपण स्टेप प्रॉब्लेममध्ये वापरणार आहे त्या इथं मी फक्त लिहून दिलेत तुम्हाला. ओके, म्हणजे मी प्रॉब्लेम अशा पद्धतीनं सोडवणार, राईट. सो जसं मी प्रॉब्लेम सोडवणार तशा त्या इकडं स्टेप फक्त मी रिटर्नमध्ये लिहिलेले आहेत, बाकी वेगळं असे काही प्रोसिजर नाही आहे याला. मग काय म्हटलं मी, प्रोसिजरमध्ये 3 पॉईंट्स आपण पूर्ण फॉलो करणार प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना. पहिल्यांदा मला nth काढायचा आहे. मग nth काढायचं आहे म्हटल्यानंतर मी आधी काय काढणार, दिलेल्या फंक्शनचा पहिला, दुसरा, तिसरा, गरज पडली तर चौथा, जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडेंट येत नाही nth काय असेल तेवढे डेरिव्हेटिव्ह्स काढून घेणार आधी. ओके, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 3 पर्यंत येऊ, कधी 4 पर्यंत येऊ. त्यानंतर आपण काय करणार, जेवढे नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह्स काढलेत, समजा मी 3 डेरिव्हेटिव्ह्स काढले, तर 3 डेरिव्हेटिव्हमध्ये, त्या 3 डेरिव्हेटिव्हमध्ये कोइफिशियंट्स काय आहेत, अँगल्स किंवा पॉवर ऑफ फंक्शन, एका दिलेल्या फंक्शनच्या पॉवर कशा व्हेरी होत आहेत, किंवा त्याचे साईन काय आहेत, प्लस कुठं आहे, मायनस कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण 3 किंवा 4 डेरिव्हेटिव्हसाठी ऑब्झर्व करणार. दिलेल्या फंक्शनची पॉवर काय, त्याचा कोइफिशियंट काय, त्याच्या साईन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार, ऑब्झर्व करणार. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आपले प्रत्येक डेरिव्हेटिव्हला काय पॉवर, काय साईन आहे ते ऑब्झर्व केल्यानंतर त्याचं लॉजिक आपण nth डेरिव्हेटिव्हसाठी वापरणार, डायरेक्ट n साठी. आता इथं n हा इवन पण असेल, ऑड पण असेल, त्या पद्धतीनं आपल्याला चेंज करावं लागेल. मी असं कुठेही म्हटलेलं नाही की n इज इवन ऑर n इज ऑड. त्यामुळे ऑड असो किंवा इवन असो, आपल्याला प्रत्येक कुठल्याही n साठी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणजे मला त्या n मध्ये काहीही व्हॅल्यू टाकली, कुठल्याही डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू टाकली तरी मला एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह बरोबर मिळालं पाहिजे. ओके, हे आपलं त्याच्या मागचं लॉजिक असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण 3 स्टेप फॉलो करून दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार. मग बघा, मी ह्या साईडला एक तुम्हाला इकडच्या स्टेप वापरून डेरिव्हेटिव्ह आपण एक फाइंड करूया. सो माझा क्वेश्चन असेल, फाइंड nth डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता बिफोर स्टार्टिंग द रिमेनिंग प्रॉब्लेम इन एक्सरसाइज 1.5 मधला जो राहिलेला क्वेश्चन आहे आपला, फाइंड nth डेरिव्हेटिव्ह, तो पार्ट घेण्यापूर्वी मला आधी स्टँडर्ड फंक्शनचे nth डेरिव्हेटिव्ह्स काढावे लागतील आणि मग तिकडं जावं लागेल. डायरेक्ट तिकडं जाऊन आपल्याला काहीच करणार नाही, राईट. म्हणून आपण काय करू, तो जो क्वेश्चन आहे एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 4, तो सुरू करण्याआधी आपण सगळ्या स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्स काढून घेऊ आणि मग एक्सरसाइजकडे जाऊ. आणि एक्सरसाइजमधले काही प्रॉब्लेम इकडे पण आहेत कॉमनली, फक्त इकडे मी काही स्टँडर्ड वेगळे सिम्बॉल वापरले, तिकडे काही वेगळे सिम्बॉल असतील, एवढंच. बघा, पहिला आहे, सपोज आय हॅव y इज इक्वल टू x⁻m. आता मला x⁻m चा nth डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आपण पहिला काढलाय, दुसरा काढलाय, nth कसा काढायचा. बघा मग सोल्युशन व्यवस्थित. इकडं लेफ्ट हँड साईडला तुमच्याकडं प्रोसिजर आहे. पहिलं माझं काम काय असणार आहे, त्याचे 3 किंवा 4 डेरिव्हेटिव्ह्स काढून घ्या. सो फर्स्टली कन्सिडर आय विल हॅव y इज इक्वल टू x⁻m. आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन 1. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळालं मला, dy/dx इज m x⁻m-1 ब्रॅकेट. एवढाच डेरिव्हेटिव्ह आहे ना, याच्यात अजून काही वेगळं डेरिव्हेटिव्ह नाही आहे. आणखीन डेरिव्हेटिव्ह, अगेन डिफरन्शिएट. सो व्हॉट इज अ d2y/dx², m-1 x raised to m-2.
काय केलं, हा एम तसाच m-1 पुढं x रेस टू m-2 पुढं. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेऊया, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल मला, d3y बाय dx m-1 हे असंच x रेस टू m-2 चा डेरिव्हेटिव्ह m-2 x रेस टू m-2. बघा 3 पर्यंत कळत असेल, 3 पर्यंत थांबू. डायरेक्ट nth डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो बाय कंटिन्यूइंग लाईक दिस, व्हॉट इज dny बाय dx रेस टू n. आता ऑब्झर्वेशन्स व्यवस्थित. इथं बघा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्यामुळे आपल्याला mx रेस टू m-1 आहे. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला काय आलं, m इंटू m-1 x रेस टू m-2. सो सेकंड ऑर्डर m-2, फर्स्ट ऑर्डर m-1, थर्ड ऑर्डरला m-1 m-2. म्हणजे जेवढी ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यापेक्षा एकनी कमी इथं टर्म्स आहेत. टर्म्स तेवढ्याच आहेत, फक्त m- कॉन्स्टंट एकनी कमी आहे. कॉन्स्टंट एकनी कमी आहे. तिकडे 3 असेल तर इकडे 2 आहे, इकडे 2 असेल तर तिकडे 1 आहे. आणि पॉवर जेवढा डेरिव्हेटिव्ह तेवढीच m- पॉवर. m स्टँडर्ड आहे, त्यांनीच दिलेलं आहे. फक्त आपल्याला व्हेरी कोण करायचं आहे, हा कॉन्स्टंट. मग परत एकदा बघा मी काय म्हणतोय, फर्स्ट ऑर्डर असेल तर m आहे, m म्हणजे m-0, m-1 म्हणजे इथं 1 m-1, 2 पॉवर m-2, 3 पॉवर m-3. तसं n पॉवर काय असेल, x रेस टू m-n. पॉवरचा विषय म्हटला, एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. फर्स्ट पॉवरला m-1, सेकंड पॉवरला m-2, थर्ड पॉवरला m-3, n पॉवरला m-1. आता कोइफिशियंट्स 2 असेल तर m इंटू m-1, 1 असेल तर m, 3 असेल तर m-1 m-2. एकनी कमी आहे, इथं 3 असेल तर इथं 2 आहे. मग इथं n असेल तर इथं एकनी कमी म्हणजे n-1. सो काय असेल, m-1 m-2 अप टू m- एकनी कमी n-1. इथं तुम्ही m-3 m-4 असं कुठेही पर्यंत लिहू शकता, तो विषय नाही आहे. फक्त nth टर्म काय येईल, एकनी कमी. इथं n असेल तर इथं एकनी कमी म्हणजे n-1. म्हणजे काय आलं बघा, dny बाय dx रेस टू n इज m-1 m-2 अप टू m मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय -n+1 x रेस टू m-. So this is our nth derivative of x रेस टू m. आता तुम्ही m च्या जागी काही टाका, समजा x रेस टू m आहे असं ठेवलं आणि मी म्हटलं मला x रेस टू m चा 100th डेरिव्हेटिव्ह पाहिजे, 100वा डेरिव्हेटिव्ह. n ची व्हॅल्यू 100 टाका, इथं n ची व्हॅल्यू 100 टाका, वजा 100 अधिक एक m-99 टर्म्स येतील. x रेस टू m-100 विल बी युअर डेरिव्हेटिव्ह. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही आता x रेस टू m चा कुठलाही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. सो दिस इज अ स्टँडर्ड फंक्शन x रेस टू m, म्हणून मी ते आता घेतो. ओके, हरकत नाही. पुढं मी आता हे पुसतो, आपण राहिलेले डेरिव्हेटिव्ह त्याचप्रमाणे बघूयात. So suppose I have y is equal to 1 upon x plus b. Y is equal to 1 upon x plus b. आता 1 upon आहे, नुसतं x plus b असेल तर मगाशी आपण ज्याप्रमाणे घेतलं त्याप्रमाणे आलं असतं. पण आता 1 upon आहे. सो बघा सोल्युशन काय असेल. सो कन्सिडर
y इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस बी. सो हेच आपण कसं लिहितो, वरती पॉवर लिहू शकतो आपण. सो y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी ax प्लस बी रेस टू मायनस. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट इज dy बाय dx? मायनस 1 ax प्लस बी रेस टू मायनस 2 इंटू ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह. मी याला इक्वेशन 1 म्हणतो. हे व्यवस्थित लिहून घ्या. dy बाय dx इज मायनस 1 इंटू a अपॉन ax प्लस बी रेस टू 2. कॉल दिस एज इक्वेशन 2. पुढं आता परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण ह्याचा नाही घ्यायचा, इक्वेशन 2चा नाही घ्यायचा, ह्याचा घ्यायचा, कारण हा परत वरती आणावा लागेल ना. सो मी ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. कुणाचा? ह्या टर्मचा. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू 1. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल मला? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 मायनस 2 ax प्लस बी. इथं मी घेतोय मायनस 1 मायनस 2 ax प्लस बी रेस टू मायनस 3 इंटू ax प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह a, आणि हा ऑलरेडी a आहे a स्क्वेअर. आता ज्यावेळेस आपण कुठलीही nth टर्म लिहितो किंवा कुठलीही nth सिरीज लिहितो, 11वीत सिरीजमध्ये आपण बघितले, त्यावेळेस कॅल्क्युलेशन करायची गडबड करायची नाही. कधीच मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं नसतं, कारण आपल्याला सिरीज लिहायची आहे. सो बघा मी लिहिताना कसं लिहिणार? d2y बाय dx स्क्वेअर इज मायनस 1 इंटू मायनस 2. सो मायनसच्या किती टर्म्स आहेत? 2. म्हणजे मायनस 1चा स्क्वेअर लिहिता येईल मला. आता मायनसचा विषय संपला. कोण राहिलं? 1 इंटू 2. सो 1 इंटू 2 इंटू ए स्क्वेअर अपॉन एक्स प्लस बी रेस टू 3. बघा मी काय म्हटलं, कळालं का? काय म्हटलं मी? हा मायनस 1 इंटू मायनस 2 प्लस 2 लगेच लिहायचा नसतो, कारण आपल्याला सिरीज लिहायची आहे, nth टर्म लिहायची आहे. मग मायनस किती वेळा आहे? 2 वेळा आहे, म्हणून मी मायनस 1चा स्क्वेअर लिहिला. मायनसचा विषय मिटला. आता 1 इंटू 2 इज 1 इंटू 2. ते 2 लिहायचं नाही नुसतं. हा क्यूब खाली आणला प्लस 3 ए स्क्वेअरला ए स्क्वेअर. आय कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 3. आता मी परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो. कुणाचा? इक्वेशन ह्याचा घेणार, 3चा नाही. नाव अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट आय गेट? d3y बाय dx क्यूब. घ्या परत एकदा डेरिव्हेटिव्ह. मायनस 1चा स्क्वेअर तसाच, इथं प्लस 1 लिहायचं नसतं. 1 इंटू 2 इथं किंवा इथं. ओके. मग एक्स प्लस बी रेस टू मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 एक्स प्लस बी रेस टू मायनस 4 इंटू एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ए, आणि हा ए स्क्वेअर. सो काय आलं? d3y बाय dx क्यूब. मायनस 1चा स्क्वेअर आहे आणि हा एक मायनस 1चा क्यूब. 1 2 3 ए रेस टू 3 ओव्हर एक्स प्लस बी रेस टू 4. आय कॉल दिस ॲज इक्वेशन 4. बघा ह्याच्यावरून तुम्हाला nth डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल का व्यवस्थित? मी प्रोसिजर बघायची तुमच्या समोर असेल तर तुम्हाला जो दुसरा पॉइंट आहे तो व्यवस्थित कंपेअर करा, व्यवस्थित बघायचा. आता 4 इक्वेशन बघायचे 1 2 3 4. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ज आणि पलीकडच्या पॉवर्स बघायच्या. इथं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 0. नुसता एक्स प्लस बी रेस टू 1 आहे. ओके. म्हणजे ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्यावेळेस एक्स प्लस बीची 1 पॉवर आहे. एक एकचा विषय मिटवायचा, एकदम सगळ्यांचा विषय मिटवायचा नाही, काहीच कळणार नाही आपल्याला. आधी तुम्ही कुणाचीही घ्या, मग काय फरक पडत नाही. मी एक्स प्लस बी घेतलाय, मी आधी एक्स प्लस बी घेईन. तुम्हाला वाटलं मायनस 1चा मिटवा मायनस 1चा मिटवा, असं काही नाही. फक्त एका वेळेस एक टर्म घ्यायची. इथं एक्स प्लस बीची पॉवर 1 आहे, इथं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. इथं एक्स प्लस बीची पॉवर 2 आहे, ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह 1 आहे.
इथं एक्स प्लस बीची पॉवर 3 आहे, डेरिव्हेटिव्ह 2 आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हपेक्षा 1नी जास्त आहे पॉवर. इथं तिसरा डेरिव्हेटिव्ह असताना एक्स प्लस बीची पॉवर 4. मग जर nth डेरिव्हेटिव्ह असेल तर एक्स प्लस बीची पॉवर काय असेल, 1नी जास्त, म्हणजे n+1. म्हणजे एक्स प्लस बीचा विषय मिटला. आता वरती जायचं. आता ए कडे येऊ. इथं डेरिव्हेटिव्ह 0 असताना ए ची पॉवर ए आहे का वरती, नाही, म्हणजे 0, ए रेस टू 0. सो डेरिव्हेटिव्ह 0, ए रेस टू 0. डेरिव्हेटिव्ह 1, ए रेस टू 1. डेरिव्हेटिव्ह 2, ए रेस टू 2. डेरिव्हेटिव्ह 3, ए रेस टू 3. डेरिव्हेटिव्ह n, ए रेस टू n. आता हे 1 2 3 काय आहे बघा. इथं डेरिव्हेटिव्ह काहीच नाहीये, नुसता 1 आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह नुसता 1 आहे. दुसरा डेरिव्हेटिव्ह 1 × 2 आलं. तिसरा डेरिव्हेटिव्ह 1 × 2 × 3. मायनस घेत नाही आम्ही. पहिल्या डेरिव्हेटिव्हला 1, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 1 × 2, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 1 × 3 2 × 3, चौथ्या डेरिव्हेटिव्हला ह्याचा आणखीन एकदा घेतला तर पुढं 4 येईल ना. सो चौथ्याला 1 × 2 × 3 × 4. पाचव्या डेरिव्हेटिव्हला 1 × 2 × 3 × 4 × 5. तसं nth डेरिव्हेटिव्हला 1 × 2 × 3 × 4 × 5 ... n. nth डेरिव्हेटिव्हला n, कारण जेवढा डेरिव्हेटिव्ह तेवढे नंबर ऑफ कॉन्स्टंट आहे. तो नाही आहे तेवढे नंबर ऑफ. आता -1 बघा. पहिल्या डेरिव्हेटिव्हला -1 ची 1 पॉवर, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1 ची 2 पॉवर, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1 ची 3rd पॉवर, चौथ्या डेरिव्हेटिव्हला -1 ची 4th पॉवर, nth डेरिव्हेटिव्हला -1 ची nth पॉवर. सो व्हॉट आय हॅव, dny बाय dx रेस टू n इज इक्वल टू, व्यवस्थित लिहून घ्यायचं, आय हॅव -1 रेस टू n इंटू 1 × 2 × 3 × 4 × 5 अप टू n. ह्यालाच आपण काय म्हणतो, n फॅक्टोरियल, a रेस टू n ओव्हर ax प्लस b रेस टू n+1. फॅक्टोरियल बघा, आठवलं का, 11th मधलं फॅक्टोरियल आहे, तेच आहे, वेगळं काही नाही. n फॅक्टोरियल काय असतं, 1 × 2 × 3 × 4 × 5 अप टू n. सो दॅट इज हाऊ वी कॅल्क्युलेट डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 ओव्हर ax प्लस b. व्यवस्थित कुठलाही nth डेरिव्हेटिव्ह किंवा सिरीज काढताना मायनसचं मल्टिपल, इथं जर तुम्ही मायनस प्लस केलं असतं तर इथं मायनस परत कन्फ्युजन झालं असतं. म्हणून -1 ची पॉवर लगेच कम्पेअर करता येतं, जास्त वेळ जात नाही, हरकत नाही. पुढं y इज इक्वल टू log x, स्टँडर्ड फंक्शन आहे. Solution. Consider y is equal to log x. So differentiate with respect to x. dy by dx is 1 upon x. ह्याच्यापेक्षा पुढे आपण जाऊ शकत नाही ना, log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. परत 1 upon x वरती नेत आहे, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ना आपल्याला, x रेस टू -1. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला जर डायरेक्ट 1 upon x येत असेल, डायरेक्ट लिहा, हरकत नाही. सो व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर, -1 x रेस टू -2. ओके, म्हणजेच काय आलं, d2 मी मगाशी लास्ट एक्झाम्पलमध्ये लिहिलं होतं तसं, -1 upon x स्क्वेअर. कॉल दिस ॲज इक्वेशन 3. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, अगेन डिफरन्शियल. कुणाचा, ह्याचा घ्यायचा, तिकडे नाही जायचं. d3y बाय dx -1 -2 x रेस टू -3.
-2x⁻3. So what is d3y by dx cube? -1 -2 upon x⁻3. आता इथं जसं मी मायनस कॉमन काढलं होतं त्याप्रमाणे लिहिणार मी व्यवस्थित. सो आय हॅव d3y बाय dx क्यूब इज -1चा स्क्वेअर 1 × 2 अपॉन x⁻3. कॉल दिस ॲज इक्वेशन 4. एवढ्यावरनं तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं, एवढ्यावरनं लिहा. नसेल आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढा. आपल्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही nth डेरिव्हेटिव्हचा तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. असं काय त्याला लिमिटेशन नाही आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढताना ह्याचा काढायचा, ह्याचा काढत बसला तर वेळ लागेल, कारण हे तिन्ही एकच टर्म आहेत, फक्त लिहिले वेगवेगळं. सो व्हॉट आय हॅव d3y बाय dx क्यूब इज, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार मी -1 -2 x⁻3चा -3 x⁻4. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब? मायनस मायनस मायनस, 3 मायनस आहेत, -1चा क्यूब 1 × 2 × 3 x⁻4 -4 खाली x⁻4. कॉल दिस ॲज इक्वेशन 5. आय थिंक सफिशियंट आहे. करा कंटिन्यू. बाय कंटिन्यूइंग लाईक दिस, व्हॉट इज dny बाय dx⁻n? बघा 2 3 4 5. पहिल्या डेरिव्हेटिव्हला आधी कोण घेत आहे? एक्सची पॉवर घेऊया आधी. बघा dy पण पहिल्या डेरिव्हेटिव्हला x⁻1, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला x⁻2, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला x⁻3, चौथ्या डेरिव्हेटिव्हला इथं 4 आहे ना, सॉरी d4y बाय dx 4 आहे. चौथ्या डेरिव्हेटिव्हला पॉवर 4, मग nth डेरिव्हेटिव्हला पॉवर n. पुढं आता काय आहे ते 1 × 2 × 3 बघूया. बघा पहिला डेरिव्हेटिव्ह असेल काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, दुसऱ्याला पण 1 आहे, तिसऱ्याला 1 × 2 आहे, चौथ्याला 1 × 2 × 3 आहे. इथं 4 असेल तर 3 पर्यंतच आहे, 3 असेल तर 2 पर्यंतच आहे, म्हणजे एकनी टर्म कमी आहे. मग जर n असेल तर टर्म कितीपर्यंत असतील? 1 × 2 × 3 × 4 × 5 × n-1 पर्यंत असतील. बरोबर आहे ना. इथं 4 टाकलं की 4 - 1 3 पर्यंत आल्या टर्म, एकनी कमी. आणि आता -1ची पॉवर बघा, -1ची पॉवर 1 असताना काहीच नाही आहे, -1 हा प्रकारच नाही आहे. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1ची काही नाही म्हणजे फर्स्ट पॉवर आहे, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1ची सेकंड पॉवर आहे, डेरिव्हेटिव्ह तिसरा -1ची सेकंड पॉवर, डेरिव्हेटिव्ह चौथा -1ची थर्ड पॉवर, एकनी कमी. मग nth डेरिव्हेटिव्ह असेल तर -1ची परत एकनी कमी n-. सो व्हॉट इज dny बाय dx⁻n? इट इज -1 किती डेरिव्हेटिव्ह आहेत? n-1 पर्यंत आहे टर्म, सो n-1 फॅक्टोरियल ओव्हर x⁻n. लास्ट प्रॉब्लेममध्ये n पर्यंत होता म्हणून आपण n फॅक्टोरियल लिहिलं, इथे n-1 आहे, सो यू हॅव n-1 फॅक्टोरियल. ठीक आहे. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह्ज काढायचे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. सो अशा कुठल्याही टर्म्स आल्या आपल्याकडं तरी आपण ते डेरिव्हेटिव्ह्ज घेऊ शकतो. आता मी मगाशी 1/x + b घेतलं होतं प्रॉब्लेम, राईट, ह्याच्या आधीचा. आता त्या x + b च्या जागी समजा कॉन्स्टंट आला असेल a आणि b च्या ऐवजी, तुमच्या एक्सरसाइजमधलाच प्रॉब्लेम आहे तो, मी तो घेतो सायमल्टेनियसली म्हणजे लगेच अंदाज येईल. a आणि b हे स्टँडर्ड असावेत, म्हणजे a आणि bच असावेत असं काही नाही. समजा इन्स्टेड ऑफ ax + b आय हॅव 3x - 5. आता इथं मी मगाशी सोडवला ना ax + b, त्याच पद्धतीनं सोडवायचा, दुसरी कुठली मेथड नाही. फक्त ए बीच्या तुम्हाला मी स्टँडर्ड व्हॅल्यूज दिलेत एवढंच. बघा मग सोल्युशन काय असेल. कन्सिडर द गिवन पार्ट y = 1/3x - 5. कॉल दिस एज इक्वल 3x - 5 आपण वर घेऊन जातो, सो 3x - 5⁻⁻1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आधीचा प्रॉब्लेम बघा ह्याच्या लॉगच्या आधीचा,
व्हॉट इज dy बाय dx? -1 3x minus 5 raised to -2 into 3x minus 5 चा डेरिव्हेटिव्ह 3. -2 खाली आणा. व्हॉट इज dy बाय dx? -1 into 3 ओव्हर 3x minus 5 चा स्क्वेअर. इथं लगेच मल्टिप्लिकेशन करायचं नाही. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा what is d2y by dx square? -1 -2 पुढं -1 into -2 3x minus 5 raised to -3 ह्याचा डेरिव्हेटिव्ह आणि परत 3x minus 5 चा 3 आणि हा 3 चा स्क्वेअर. 9 लिहायचं नाही. सो व्हॉट इज d2y by dx square? -1 into -1 -1 चा स्क्वेअर 1 into 2 3 चा स्क्वेअर 3x minus 5 raised to 3. काय केलं? हा फक्त खाली घेऊन आलो. 2 -1 आहेत म्हणून -1 चा स्क्वेअर 1 into 2 तसाच 3 चा स्क्वेअर तसाच. ह्याला इक्वेशन 3. अगेन डिफरन्शिएट. आणखीन एक घेऊया ना विथ रिस्पेक्ट टू x. So what is d3y by dx cube? -1 -2 -3 3x minus 5 raised to -4 into ह्या 3x minus 5 चा 3 आणि हा 3 स्क्वेअर 3 चा. So what is d3y by dx cube? -1 किती आहेत? 3. 1 into 2 into 3 3 raised to 3 over 3x minus 5 raised to 4. Call this as equation 4. So by continuing like this, what is dny by dx raised to n? एक एक विषय संपवायचा. आधी 3x minus 5 बघा. पहिल्या डेरिव्हेटिव्ह असताना 2, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 3 पॉवर, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला पॉवर 4 एकनी जास्त, चौथ्याला पॉवर 5 असणार. मग n ला पॉवर काय असणार? n+1. पुढं आता 3 चा पॉवर बघा. पहिल्या डेरिव्हेटिव्हला 3 ची 1 पॉवर, दुसऱ्याला 3 ची 2 पॉवर, तिसऱ्याला 3 ची 3 पॉवर, चौथ्याला 3 ची 4 पॉवर, nth ला 3 ची nth पॉवर. पुढं 1 2 3 बघा. dy बाय dx असेल तर 1 आहे, d2y बाय dx असेल तर 1 into 2 आहे, d3y बाय dx क्यूबला 1 into 2 into 3 आहे. जेवढी पॉवर तिथपर्यंत आहे. चौथ्याला 1 into 2 into 3 into 4, पाचव्याला 1 into 2 into 3 into 4 into 5, तसं nth ला 1 into 2 into 3 into 4 into 5 up to n. आणि आता -1 बघा. 1 असेल तर -1 ची 1 पॉवर, 2 असेल तर -1 ची 2 पॉवर, 3 असेल तर -1 ची 3 पॉवर, n असेल तर -1 ची n पॉवर. सो हे जर तुम्हाला फॅक्टोरियलच्या लँग्वेजमध्ये लिहायचं असेल, आणखीन एक स्टेप वाढवायची असेल तर dny बाय dx रेस टू n इज -1 रेस टू n n फॅक्टोरियल a रेस टू n 3 रेस टू n ओव्हर 3x minus 5 रेस टू n प्लस 1. संपला विषय. मग आता ह्या 3 आणि 5च्या जागी काहीही येऊ द्या. 2x + 3 येऊ द्या, 7x - 9 येऊ द्या, 11x - 1000x येऊ द्या, काहीही येऊ द्या. a ची पॉवर इथं b ची पॉवर. प्रोसिजर तीच. म्हणजे मी एक स्टँडर्ड पण घेतलं आणि एक प्रॉब्लेम पण घेतला. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह्ज काढणार. सो मी आत्ता फक्त log x घेतला होता एक, आणि एक 1/x आणि x रेस टू m, म्हणजे एक अल्जेब्राइक आणि एक लॉगॅरिथमिक घेतलाय. नेक्स्ट सेक्शनला आज थांबूया आपण इथं. नेक्स्ट सेक्शनला आपण ट्रिग्नॉमेट्री बघू, एक्सपोनेन्शियल बघू, आणखीन काय त्याचे मल्टिप्लिकेशन्स वगैरे आहेत ते बघू. ओके. सो नेक्स्ट सेक्शनला ते बघूया. आज थांबू इथं. थँक्यू.